भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDने 13 एप्रिल 2026 रोजी या वर्षीच्या पावसाळ्याचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला। हा अंदाज नक्की काय सांगतो की यंदा देशात पावसाचं प्रमाण कमी, त्यामागची कारणं काय आहेत आणि कोणत्या भागावर काय परिणाम होणार, हे सगळं आज आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत। पुढे जाण्याआधी तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय TOD मराठी। दिल्लीत 13 एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन भारतीय हवामान विभागानं यंदाचा पावसाचा पहिला अंदाज वर्तवला। यंदाचा पावसाचा अंदाज नक्की काय? हवामान विभागानं सांगितलं की यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात सरासरीच्या फक्त 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे। हे 92% म्हणजे नक्की काय हे सोप्या भाषेत सांगतो। हवामान विभाग गेल्या 50 वर्षाचा म्हणजेच 1971 ते 2020 या काळाचा सरासरी पाऊस मोजतो। तो आकडा आहे 87 सेंटीमीटर, म्हणजेच दरवर्षी साधारण 87 सेंटीमीटर म्हणजे 870 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा हा आकडा 92% वर आहे, म्हणजे साधारण 80 सेंटीमीटरच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आणि यासोबतच 5% चूक होण्याची शक्यताही हवामान विभागाने नमूद केली। हवामान शास्त्रात सरासरीच्या 90 ते 95% पाऊस म्हणजे सामान्यापेक्षा कमी अशी व्याख्या आहे। 92% म्हणजे आपण त्याच श्रेणीत आहोत, त्यामुळे यंदाचा पावसाळा कमकुवत राहण्याची दाट शक्यता आहे। एल निनो आणि ला निना म्हणजे काय? पण मान्सूनचा पाऊस कसा असणार हे ठरवणारे दोन महत्त्वाचे फॅक्टर आहेत। तुम्ही बातम्यांमध्ये नेहमी दोन शब्द ऐकले असतील की एल निनो आणि ला निना। हेच फॅक्टर पाऊस कमी पडणार की जास्त याचं गणित ठरवत असतात। त्यामुळे दोन फॅक्टर नेमके काय आहेत ते जर आता नीट समजून घेऊ। एल निनो म्हणजे काय? प्रशांत महासागरातील पाणी सामान्यांपेक्षा जास्त गरम होणं। जेव्हा असं होतं तेव्हा भारताचा मान्सून कमकुवत होतो, पाऊस कमी पडतो, दुष्काळाची शक्यता वाढते। 2023 मध्ये भारतात कमी पाऊस पडला होता, त्यामागे एल निनोच एक कारण होतं। ला निना म्हणजे काय? त्याच्या अगदी उलट प्रशांत महासागरातील पाणी सामान्यांपेक्षा जास्त थंड होणं। साधारण ला निना आला की भारतात पाऊस जास्त होतो असं म्हणतात, पण हे नेहमीच खरं नसतं, कारण पाऊस जास्त होतो पण त्याचं वितरण बिघडतं। म्हणजे एखाद्या भागात अतिवृष्टी होते तर दुसऱ्या भागात पाऊस होतच नाही, असं होतं। सोप्या भाषेत सांगायचं तर एल निनो म्हणजे गरम पाणी म्हणजेच कमी पाऊस आणि ला निना म्हणजे थंड पाणी म्हणजे जास्त किंवा अनियमित पाऊस। एप्रिल 2026 मध्ये परिस्थिती तटस्थ आहे, म्हणजे ला निनो आहे ना ला निना आहे। पण हवामान विभागाचं म्हणणं आहे की पावसाळ्याच्या उत्तरार्धात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये एक कमकुवत ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे। हा ला निना उशिरा येणार आणि कमकुवत असणार, त्यामुळे जून आणि जुलैमध्ये पाऊस कमीच राहील आणि एकूण हंगामाचा पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहणार। म्हणजे यंदा ला निना असूनही पाऊस कमीच आहे, कारण तो वेळेवर आणि ताकदीने येत नाही। कोणत्या भागात काय परिस्थिती राहील? हवामान विभागाने स्पष्ट सांगितलं की देशातील सगळ्याच भागात सारखाच पाऊस नसेल। ईशान्य भारत म्हणजेच आसाम, मेघालय, वायव्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात, विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सामान्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। हवामान विभाग मेच्या अखेरीस दुसरा अधिक तपशीलवार अंदाज जाहीर करणार आहे। त्यात जिल्हानिहाय आणि प्रदेशनिहाय माहिती मिळेल, त्यामुळे मे महिन्याचा अंदाज आल्यावर मान्सूनचं चित्र अधिक स्पष्ट समोर येईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका।